नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. वेबसाईट सुरळीत सुरू झालेली आहे आणि फॉर्म भरताना कोणत्याही OTPची गरज तुम्हाला लागणार नाही. एकदम नवीन पद्धतीने ऑनलाईन नक्की फॉर्म कसा भरायचा आहे, A to Z प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. तसेच हा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर रात्री उशिरा भरा किंवा सकाळी लवकर पहाटे भरा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये जो काही फॉर्म आहे तुमचा सबमिट होईल. नवीन पद्धतीने हा फॉर्म कसा भरायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. तुमचे प्रश्न विचारा. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करून सुद्धा ठेवा, म्हणजे येणाऱ्या महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, नवीन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. लाडकी बहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला समोर 4 नंबरचा ऑप्शन आहे, पहा, अर्जदार लॉग इन. या अर्जदार लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर यावरती तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून, कॅप्चा टाकून लॉग इन करू शकता. पण जर तुमचं यावरती अकाउंट नसेल, तुम्ही इथे पहिल्यांदाच आला असाल तर खाली तुम्हाला खाते नाही हा ऑप्शन दिसेल. खाते तयार करा म्हणजे साइन अप, खाते तयार करा साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही इथे अकाउंट उघडू शकता. ज्यांचं यावरती अकाउंट नाही त्यांनी इथे आपलं नाव टाकून अकाउंट उघडायचं आहे. सर्वात पहिल्यांदा नाव ॲज पर आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड विचारलाय तर एक पासवर्ड, तुमचं नाव @123 अशा पद्धतीने एक पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर पासवर्डची पुष्टी करा. जो पासवर्ड वरती टाकलाय तो आहे तसा इथे पुन्हा एकदा टाकायचा आहे. त्यानंतर जो आपला जिल्हा असेल तुमचा तो जिल्हा इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर गावाचं तुमचं जे काही नाव असेल ते गावाचं नाव सुद्धा इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका हे विचारलं जाईल. तर यामध्ये जर नगर परिषद, महानगरपालिका असेल तर सिलेक्ट करा. जर ग्रामपंचायत वगैरे असेल तर लागू नाही सिलेक्ट करा. त्यानंतर ऑथराइज पर्सन विचारलंय. सामान्य महिला तुम्ही असाल तर सामान्य महिला, तुम्ही CRP महिला असाल, अंगणवाडी सेविका असाल, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू असे ऑप्शन दिलेले आहेत. सेतू असेल तर सेतू सिलेक्ट करा. खाली कार्यालयाचं नाव किंवा नंबर टाका. आपले सरकार सेवा केंद्र आहे म्हणजे CSC ID खाली तुम्ही नंबर टाकू शकता. अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही जो कोणी व्यक्ती असाल ते तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता आणि हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. जे असेल ते टाका. कार्यालयाचं नाव किंवा नंबर टाकून जे टर्म्स अँड कंडिशन आहेत ते ऍक्सेप्ट करून इथे आपल्याला अकाउंट उघडू शकता. तर इथे ऍक्सेप्ट करून साइन अप करायचं आहे. तुमचं इथे अकाउंट उघडलं जाईल. आता अकाउंट उघडल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. आपण इथे अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला पुन्हा होम पेज वरती यायचं आहे आणि होम पेज वरती इथे 4 नंबरचा ऑप्शन आहे, अर्जदार लॉग इन. या अर्जदार लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. जो पासवर्ड बनवला होता तो इथे टाकायचा आहे आणि जो कॅप्चा आहे ज्यामध्ये लेटर्स नंबर असतील तो आहे तसा टाकून खाली राईट साईडला लॉग इन बटन दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे थोडा वेळ लागतोय, तर तुम्ही थोडं थांबून वेळोवेळी प्रयत्न करत राहा. नक्कीच तुमचा फॉर्म इथे होईल. तर इथे पहा, लॉग इन सक्सेसफुली झालेला आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, हा जो फॉर्म आहे, हा जो वेबसाईट आहे ते आपण इंग्लिश किंवा मराठीमध्ये करू शकता. तर राईट साईडला कॉर्नरला तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे इंग्लिश किंवा मराठी. तर इथे आपण काय करूयात, मराठीमध्ये हा ऑप्शन जो आहे तो करून घेऊयात. मी मराठीमध्ये हा ऑप्शन केलेला आहे, तुम्ही सुद्धा करा. फॉर्म भरताना सोपं जाईल. आता 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार नंबर विचारलाय, तर कोणत्याही महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. महिलेचा आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा विचारलाय, कॅप्चा आहे तसं या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर व्हॅलिडेट आधारचा ऑप्शन आलेला आहे. अगोदर कसं होतं, OTP यायचा, आता OTP कॅन्सल केलेला आहे. OTPची गरज नाही, फक्त तुम्हाला व्हॅलिडेट आधारवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट आधारवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे डायरेक्टली फॉर्म आता भरू शकता. फॉर्म डायरेक्टली इथे ओपन होणार आहे. तर मी इथे व्हॅलिडेट करतो. तुम्ही पहा, कोणताही OTP लागलेला नाही, डायरेक्ट अर्ज जो आहे तो समोर आलेला आहे. फक्त इथे काम आपलं वाढलेलं आहे. सगळी माहिती आपल्याला इथे भरायची आहे. पहिली माहिती आहे, महिलेचं आधार कार्ड प्रमाणे नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये जसं नाव असेल तसंच टाकायचं आहे. परत एकदा सांगतो, इंग्लिशमध्ये आधार कार्डवरती जसं पूर्ण नाव आहे
तसं पूर्ण नाव या बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्यानंतर वडील किंवा पतीचे नाव. आता ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे त्यांनी पती सिलेक्ट करायचं आहे आणि पतीचं नाव जे आहे ते इथे पूर्ण टाकून घ्यायचं आहे. आता ज्या महिलेचं लग्न नसेल झालं तर त्यांनी वडील सिलेक्ट करून त्या वडिलांचं तुमचं जे काही नाव असेल त्या महिलेच्या वडिलांचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. तर इथे पती किंवा वडिलांचं नाव टाकून घ्या. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव विचारलंय. आता ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे त्यांच्या लग्नाच्या पूर्वीचं जे काही नाव होतं तर महिलेच्या लग्नापूर्वीचं नाव इथे टाकायचं आहे. लग्न नसेल झालं तर तो ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायचा आहे. त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती, विवाहित आहात का अविवाहित आहात किंवा विधवा, घटस्फोटित, निराधार जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख विचारले. जन्मतारीख टाकताना लक्षात ठेवा पहिल्यांदा मंथ टाकायचं आहे, महिना टाकायचा आहे, त्यानंतर डे म्हणजे दिवस आणि त्यानंतर इयर. अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या जन्मतारीख चुकू नका. आपल्याला इथे जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपला आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का तर येस करायचं आहे. नसेल जन्माला तर नाही करून तुम्ही ते राज्य कुठल्या जन्माला आला कुठल्या राज्यात ते सिलेक्ट करू शकता. मी इथे होय केलंय. त्यानंतर आधार कार्ड नुसार अर्जदाराचा पत्ता टाकायचा आहे. आधार कार्ड वरती जसा ऍड्रेस आहे तोच ऍड्रेस इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड विचारलाय, पिनकोड सुद्धा इथे टाकायचा आहे. आधार कार्ड वरती जसं असेल तसंच पत्ता तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा, तालुका जो असेल तो तालुका आधार कार्ड प्रमाणे टाकायचा आहे. सांगतो आधार कार्ड प्रमाणेच गावाचं नाव आधार कार्ड प्रमाणे, तर जिल्हा, तालुका, गाव अशा पद्धतीने सिलेक्ट करून तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे सगळी माहिती इथे या बॉक्समध्ये टाकायची आहे. त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, जर नगर परिषद, महानगरपालिका, नगरपालिका असेल ते तुमची इथे तुम्ही बघून सिलेक्ट करू शकता. नसेल तुम्ही यापैकी तर लागू नाही सिलेक्ट करा. म्हणजे ग्रामपंचायत वगैरे असले तर लागू नाही हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर नवीन ऑप्शन इथे ऍड करण्यात आलेला आहे मतदारसंघ. आता तुमचा जो काही मतदारसंघ आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे. जर माहित नसेल तर घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीला विचारा, तुम्हाला मतदारसंघ समजेल. इलेक्शनचा जो मतदारसंघ असतो तो मतदारसंघ तुम्हाला या ऑप्शन मधून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मतदारसंघ निवडल्यानंतर मोबाईल नंबर विचारलाय. ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. इथे आपण शासनाच्या इतर विभागाअंतर्गत जे काही राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजना असतात या योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्ही इथे होय किंवा नाही करायचंय. मिळत असेल तर होय करा, योजनेचं नाव टाका आणि तुम्हाला महिन्याला किती पेन्शन मिळते ते इथे टाकायचे आहे. लक्षात ठेवा 1,500 किंवा 1,500च्या खाली कमी असेल तरच तुम्ही इथे टाकू शकता. तर इथे जे असेल ते टाका. जर कोणत्याही योजनेचा लाभ भेटत नसेल, कोणतेही पेन्शन भेटत नसेल तर नाही ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे बँकेच्या डिटेल्स याच्या सर्व माहिती इंग्लिशमध्ये टाका. पुन्हा एकदा सांगतो बँकेचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया जे काही असेल ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजे महिलेचं नाव बँकेच्या पासबुकवरती कसं आहे ते इंग्लिशमध्ये व्यवस्थितरित्या पूर्ण टाकून घ्या. नाव टाकल्यानंतर खाते क्रमांक म्हणजे बँक अकाउंट नंबर व्यवस्थित इंग्लिशमध्ये टाका. त्यानंतर पुष्टी करायची, पुष्टी म्हणजेच पुन्हा एकदा बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर आयएफसी कोड बँक पासबुकवरती महिलांच्या जो आयएफसी कोड आहे तो व्यवस्थित टाकून घ्या. ते टाकल्यानंतर आता आपला आधार कार्डला लिंक आहे का तर इथे होय निवडायचं आहे आणि लिंक नसेल तर लिंक करून घ्या आणि लिंक नसेल त्यावरती आपण व्हिडिओ बनवला आहे तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही खाते सुद्धा नवीन उघडू शकता. तर इथे आपण होय करायचं आहे, आपलं लिंक आहे. त्यानंतर आता कागदपत्रे आपल्याला एक एक पद्धतीने अपलोड करायचे आहेत. आता नवीन पद्धतीने जे कागदपत्र आहेत ते कशा पद्धतीने आहेत पहा. तुम्हाला आता आधार कार्ड अपलोड करावं लागणार आहे आणि हे जे सर्व कागदपत्र आहेत ते किती साईज मध्ये पाहिजेत, कमीत कमी तुमची 50 KB आणि जास्तीत जास्त 5 MB पर्यंत, म्हणजे भरपूर जो काही स्पेस आहे तो आहे 50 KB आणि 5 MB पर्यंत सगळ्याची कागदपत्रे इथे अपलोड होणार आहे. कागदपत्र पहा नवीन पद्धतीने. आता आधार कार्डची पहिली बाजू या बॉक्समध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे आणि आधार कार्डची मागची बाजू इथे अपलोड करायची आहे. अगोदर आधार कार्ड नव्हतं, आता आपल्याला मटेरियल अपलोड करायचे आहे. अपलोड बटनावरती क्लिक करा. जी काही कागदपत्र आहेत त्या व्यक्तीची, त्या महिलेची एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. पहिली बाजू इथे अपलोड झालेली आहे. व्ह्यू बटनावरती क्लिक करून बघू शकता. मागील बाजू जे पाठीमागची बाजू आहे ती सुद्धा इथे अपलोड करायची आहे. सर्व्हरचा जर काही प्रॉब्लेम आला तर पुन्हा एकदा अपलोड करून पाहिजे. तर इथे पहा आपली अपलोड झालेली आहे. फाईल अपलोड सक्सेसफुली. चेक करायचं व्ह्यू बटनावरती क्लिक करून चेक करा. आता दुसरं डॉक्युमेंट आहे, काय आहे, अधिवास प्रमाणपत्र. यापैकी एक कोणतेही तुम्हाला अपलोड करायचं आहे. पहिलं आहे अधिवास प्रमाणपत्र. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय, डोमासाईल सर्टिफिकेट. डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही दुसरं ऑप्शन आहे जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट. हे पण तुमच्याकडे नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला आहे तो माहेरचा असेल जो असेल तर तुम्ही इथे अपलोड करू शकता.
शाळा सोडल्याचा दाखला असेल तर तो तुम्ही इथे अपलोड करा. शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा नसेल तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड त्या महिलेचं अपलोड करू शकता. फक्त 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड लागणार आहे. 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड सुद्धा नसेल तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचं जे काही मतदान कार्ड आहे म्हणजे वोटिंग कार्ड आहे ते इथे अपलोड करू शकता. या 5 पैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. याची जी फाईल आहे ती तुम्ही फोटोमध्ये काढून अपलोड करा किंवा त्याचं PDF मध्ये अपलोड करा, काही प्रॉब्लेम नाही. मी आता 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड अपलोड करतोय. 15 वर्षापूर्वीचं म्हणजे 2009च्या अगोदरचं, लक्षात ठेवा. तर 5 पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करा आणि व्ह्यू बटनावरती क्लिक करून तुम्ही व्ह्यू सुद्धा करू शकता. त्यानंतर खाली तुमच्याकडे इथे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का? पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर होय करा. इथे रेशन कार्डची पहिली बाजू म्हणजे समोरची बाजू ज्यामध्ये जो कुटुंब प्रमुख आहे त्याचं नाव असतं ती इथे पहिली बाजू अपलोड करायची आहे. त्यानंतर मागील बाजू म्हणजे कुठली? ज्यामध्ये कुटुंबांची सगळ्या सदस्यांची नावं असतात ती तुम्हाला या बॉक्समध्ये अपलोड करायची आहेत. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्ही इथे नाही करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे काही उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे 2.5 लाखाच्या आतमधलं असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला अपलोड बटनावरती क्लिक करून इथे अपलोड करून घ्यायचं आहे. जर आता मी काय करतोय, माझ्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे तर मी इथे अपलोड करतोय. तर इथे पहिली बाजू आणि दुसरी बाजू, तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. तर दुसरी बाजू इथे अपलोड करून घेऊयात. तर इथे अपलोड झालेली आहे. व्ह्यू फाईल वरती क्लिक करून तुम्ही ते चेक करू शकता. त्यानंतर आता अर्जदाराचं हमीपत्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यावरती तुमचं नाव, सही, तारीख सगळं टाकून अपलोड करायचं आहे. तर इथे अपलोड बटनावरती क्लिक करा आणि अपलोड करा. जे हमीपत्र आहे हे हमीपत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, ते डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि त्याच्यावरती सर्व खुणा करा. तर इथे अपलोड नाही झालं, मी पुन्हा एकदा अपलोड करतो. झालं, अपलोड झालेलं आहे. व्ह्यू फाईल वरती क्लिक केलं तर पाहू शकता मी सर्व खुणा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने केल्या आहेत. सगळ्या अटी शर्ती आपल्याला मान्य आहेत. जे काही GR मधल्या अटी शर्ती आहेत त्या आपल्याला मान्य आहेत. ते सर्व खुणा करायचे आहेत. स्थळ, दिनांक टाकायची आणि सही वगैरे करून इथे अपलोड करायचं आहे. ह्या महिलेचं हमीपत्र केलं की अर्जदाराचा फोटो. आता फोटो अपलोड करताना लक्षात ठेवा, पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू शकता किंवा कॅमेराने जर तुम्हाला काढायचा असेल लाईव्ह फोटो सुद्धा अपलोड करू शकता. दोन्ही ऑप्शन आहेत. अपलोड बटनावरती क्लिक करा, पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करा. अपलोड होत नसेल तर पुन्हा एकदा ट्राय करा. तर इथे अपलोड करायचं झालं. अपलोड करण्याचं इथे प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. अशा पद्धतीने सर्व कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि जो हा फॉर्म आहे तो खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे. तर सबमिट, अरे काय झालं, हा आपला इथे हे राहिलं हमीपत्र स्वीकारावरती इथे टिक करायची राहिली, ते टिक करायची आणि हे स्वीकारा करायचे. आता आपण सगळी माहिती भरली आहे, सगळा फॉर्म भरला, एकदा चेक करून घ्यायचा आणि त्यानंतर सबमिट करायचा आहे. सबमिट केलं की तुम्ही जी काही माहिती भरली आहे ती सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल. एकदा चेक करून घ्यायची आहे. इथे कॅप्चा विचारलाय, कॅप्चा वेगळे व्यवस्थित आहे तसं टाकायचं आहे आणि लक्षात ठेवायचं सबमिट करण्याच्या अगोदर इथे काय त्यांनी सूचना दिल्या आहेत. एकदाच फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता, पुन्हा तुम्हाला एडिट करता येणार नाही. शेवटची संधी आहे, इथे चेक करा, सगळा फॉर्म बघून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. तर नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर येते. पुन्हा एकदा आपण ट्राय करूयात. ट्राय करत राहा म्हणजे फॉर्म सबमिट होईल. तर इथे पहा आपण सबमिट करतोय. थोडा वेळ लागू शकतो, कधी थोडं थांबायचं, पेशन्स ठेवा. सर्व्हर प्रॉब्लेम असतो, लाखो जण फॉर्म भरतात. तर इथे आपण सबमिट केलाय. तर ऍप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली, आपला फॉर्म कंप्लीट झालेला आहे. तर अशा पद्धतीने नवीन फॉर्म भरू शकता. नवीन पद्धत आता आलेली आहे आणि यापूर्वी केलेले अर्जमध्ये तुम्हाला यायचे आपला फॉर्म झालेला आहे का नाही एकदा कन्फर्म करायचं आहे की बाबा आपला फॉर्म झालाय. तर यापूर्वी केलेले अर्जावरती आल्यानंतर तुमचं नाव म्हणजे त्या महिलेचं नाव असेल, ऍप्लिकेशन नंबर दिसेल, इथे तुम्हाला फोटो दिसेल त्या महिलेचा, ऍप्लिकेशन स्टेटस दिसेल. आता इथे पेंडिंग मध्येच आहे, कोणाचाही फॉर्म ऍक्सेप्ट झाला नाही, सर्वांचे फॉर्म पेंडिंग आहेत. आता हा फॉर्म चेक होईल, चेक झाल्यानंतर तो रिव्ह्यू मध्ये जाईल, रिव्ह्यू मधून ते डॉक्युमेंट्स वगैरे बरोबर असतील तर तो फॉर्म अप्रूव्ह केला जाईल, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. तर तुम्ही कोणाचाही आता लगेच फॉर्म भरा. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना, बहिणींना नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.